अंतर्दर्शनीय पाहता जर तुम्ही शेतकरी पुत्र किंवा शेतकरी असाल तर तुम्हाला विश्वास बसेल, पण त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी पाहत असेल तर हे कुठेतरी अतिशयोक्ती वाटेल किंवा हा राडा घालण्याचा प्रकार दिसेल किंवा विरोधकाचं षडयंत्र दिसेल. परंतु ज्याचं चळतं त्याला कळतं. ज्या आत्मीयतेनं, ज्या तळमळीनं शेतकरी आज मदतीची भीक मागायला लागला आहे, त्याला भाग पाडलं आहे निसर्गानं दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याचं. ज्या शेतकऱ्यानं आयुष्यभर इतरांना जगवलं, आज निसर्गानेच त्याला पोरखं केलेलं आहे, उघडं केलेलं आहे, उघड्यावर त्याचा संसार आलेला आहे. आणि मग आता ज्यावेळेस तो राजकीय मंडळी असतील किंवा सरकार असेल, ज्यांनी आश्वासनं दिली होती की आम्ही काहीतरी मदत करू, त्यांच्याकडं मदतीची आस करून पाहतोय. 4-4 दिवस उपोषणं सुरू आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पण एकही सरकारी अधिकारी किंवा नेते मंडळींनी त्याची दखलही घेतलेली नाही आहे. मग हा आक्रोश तर स्वाभाविकच आहे, कारण कुठंतरी कंठ फुटणार, कुठंतरी उद्रेक होणार आणि त्या उद्रेकाला त्या आवाजाला जर तुम्ही वेगळंच स्वरूप किंवा वेगळंच नाव देत असाल तर जागरूक राहा. जे आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत त्यांची प्रतिक्रिया काय आहे, आता कोणत्या टोकावरती हे विचार त्यांची, तळमळ त्यांची, जी काही टोकावरती त्यांचा राग गेलेला आहे तेही थोडक्यात पाहून घ्या. आपण लढायचं आता. त्यांच्या पायल्या भरलेल्या आहेत. नेपाळमध्ये कसं ताणू हाणलं तसं हाणायचं आता. काय नीट करायचं. ह्याला रोज रोज माणसं मारलेली बघायचे, रोज माणसं मेलेली, रोज आया बहिणी रडलेल्या बघितल्याशिवाय त्यांचा आत्मा शांत होत नाही. नुसतं तळ 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 बघायची, हाय हाय बघायची. आपल्याला आमदार मंत्री अगदी बरोबर बोलल्या की नेपाळसारखीच कंडिशन किंवा परिस्थिती आज महाराष्ट्रावर किंवा देशावर येण्याची गरज आहे का? कारण ज्याच्यासाठी आपण ज्यांना जिथं बसवलं आहे तेच जर लोक ते काम करत नसतील आणि आपल्यालाच आपल्या गोष्टीसाठी भीक मागावं लागत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देणं हे खरंच गरजेचं आहे. आणि आता ती वेळ ही आलेली आहे. आम्ही बघायचं. त्यांनी सांगितलं तसं लोक मरण्याची वाट बघायला. मारायचं नाही, मारायचंय. लक्षात ठेवा. किती दिवस मारायचंय? लहान आवाजात बोला म्हणून लाज वाटली नाही. मारायचं नाही, मारायचंय. किती दिवस मरायचंय? आता ज्या वेळेस एखाद्याला आपण मरण्याची भीती तोपर्यंत दाखवू शकतो की ज्याला भीती असते, आणि जो ऑलरेडी मेलेला आहे त्याला मरण्याची भीती नसते, तर तीच काय ती कंडिशन आज ही परिस्थिती केवळ धाराशिवची नसून सबंध महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुणी झाडावरती चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर कुणी भिंतीवरती चढून तिथनं उडी मारण्याचाही प्रयत्न केला. आणि या सगळ्या गोष्टींना सावर करण्यासाठी किंवा आंदोलकांना शांत करण्यासाठी आमदार तिथले राणा जगजितसिंग यांनी प्रयत्न तर भरपूर केविलवाणी केला आहे, परंतु त्यांच्याकडे उत्तर आश्वासनाशिवाय कोणतंच नाही आहे. कारण मागील 8 दिवसापासून उघाड आलेली आहे, पंचनामे झालेले आहेत, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात आणि हातात एकही रुपया पडलेला नाही आहे. ज्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत KYC झाल्यानंतर, तर ती जी मदत आहे ती 2000, 1500, 2300, 2500 आहे. त्या मदतीचं काय करायचं? सरकारचा उपकार हे कुठं फेडायचे? हाच प्रश्न काय तो बळीराजाला पडलेला आहे. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की अंत पाहू नये, कारण आता जो उद्रेक होणार आहे त्या उद्रेकाला जर सामोरं जायचं नसेल तर शेतकऱ्याचा अंत पाहू नये. आणि लवकरात लवकर मदत जी काही असणार आहे त्यामध्ये NDRF किंवा दुष्काळ, ओला दुष्काळ हे निकष न पाहता सरकारनं लवकरात लवकर खुल्या मनानं आणि सरळ हातानं मदत ही शेतकऱ्याला करणं गरजेचं आहे. आशा करूया लवकरात लवकर मदत ही पीडितांना मिळेल आणि त्यांचा संसार पुन्हा नव्यानं सुरुवात करायला कुठंतरी त्यांना बळ मिळेल.